कृष्ण हरी माऊली सप्ताहामध्ये लाखो लिटर आमटी तयार होते। योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लाखो भाविकांपर्यंत जे आमटीचा महाप्रसाद जातो तो अशा पद्धतीनं कढायांमध्ये जवळपास 35 ते 40 कढाया आहेत आणि 35 ते 40 कढायामध्ये जी आमटी तयार होते ती अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे पात्र बनवलेलं आहे पत्र्याचं, या पत्र्याच्या पात्रामधून ही आमटी या ठिकाणी इकडे एक मोठे भांड आहेत आणि या मोठ्या भांड्यामध्ये ही आमटी संचयित केली जाते। इथं संचय झाल्यानंतर या आमटीची जी काही टँकरमध्ये जी भरणा आहे तो भरणा केला जातो तो एका विशिष्ट मोटरद्वारे त्या आमटीचा भरणा केला जातो आणि विशेष करून या पद्धतीचं जे नियोजन चालतं हे नियोजन राबवणारा हा विश्वातील एकमेव सप्ताह आहे ज्या सप्ताहाचं नियोजन अशा पद्धतीनं एक भव्यदिव्य पद्धतीने म्हणूया आपण अशा पद्धतीने केलं जातं। तर जसं आपण दृश्यामध्ये बघत आहात इकडून येणारी जी टँकर मध्ये जी आमटी चालली आहे ती याच भांड्यातून चाललेली आहेत आणि हे जे मोठं भांड आहेत या मोठ्या भांड्यामध्ये 35 कढायामध्ये जी आमटी तयार केली जाते ती आमटी या पात्रामधून येते आणि या पात्रातून आल्यानंतर हा जो आमटीचा प्रवाह आहे तो या ठिकाणी या मोठ्या कुंडामध्ये साचवला जातो आणि या कुंडात ही आमटी साचली की एका विद्युत पंपाच्या साहाय्यानं जसं आपल्याला बाजूला टँकर दिसलं त्या टँकर मध्ये ती आमटी पाठवली जाते आणि विशिष्ट मोटरद्वारे ही आमटी पाठवली जाते। बघा तुम्ही पाण्याचा एक टँकर भरणं आपल्याला जिकरीचं वाटतं, तिथे लाखो लिटर आमटी या टँकरद्वारे पंक्तीमध्ये पसरवली जाते। आता तुम्ही मला सांगा या आमटीचा हा जो महाप्रसाद आहे या महाप्रसादाची चव स्वतः आचार्य यांनी जरी घरी बनवली तरी सुद्धा ती चव तिथे येणार नाही, परंतु या कमिटीवरती विशेष लक्ष देऊन असलेले जे इथले सेवेकरी आहेत। दादा काय नाव तुमचं? माझं नाव संजय भागवत, मी राहणार गवंडगावचं। काय नियोजन आहे आमटीचं जे पात्रातून आमटी येते टँकर मध्ये भरली जाते, किती टँकर दिवसभराला भरले जाणार आहेत, साधारणतः किती आमटी तयार होणार आहेत, पंक्तीमध्ये ती वाढायचं नियोजन कसं केलेलं आहे काय सांगाल? यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ज्या गावाला हा सप्ताह दिला जातो त्या गावाला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्या नियोजनामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी महाराजांनी एक अनुभवातून तयार झालेली एक कमिटी आणि ती कमिटी या सप्ताहाच्या कमिटीला मार्गदर्शन म्हणून आणि सपोर्ट म्हणून काम करत असते। या कमिटीमध्ये जे माणसं घेतले जातात त्यांनी प्रत्यक्षात एक सप्ताह केलेला असतो आणि मी 2008 पासून या सप्ताहाच्या कमिटीमध्ये स्वयंपाकगृहाचं काम बघण्याचं काम करतो। अशी अनुभवी 7-8 माणसं आहे आमची आणि प्रत्येकाचा एक ठराविक मर्यादेपर्यंतच यांनी काम पाहायचं असं टप्प्याटप्प्याने काम बघितलं जातं। तुम्ही मला विचारलं वितरण कसं केलं जातं, इथं आता आज कमीत कमी 8 ते 9 टँकर, हा 9000 लिटरचा टँकर आहे, 8 ते 9 टँकर आमटी लागणारी। या आमटीचं नियोजन किती करायचे आणि किती नाही करायचे याच्यासाठी एक स्पेशल आमचे काही माणसं समाजाचा ओघ किती बाहेरून याचा आढावा घेतला जातो। त्या 5 किलोमीटर पासून जो येणारा समाज आहे त्याच्या आढाव्यानुसार इथं आमटी किती करायची, आमटीचं नुकसान सुद्धा झालं नाही पाहिजे, वाया सुद्धा गेली नाही पाहिजे, याच्यासाठी ज्या गावोगावीवरून दररोजच्या 200 गावातून ज्या भाकरी येतात त्या भाकरीचं सुद्धा नियोजन केलं जातं। जर भाकरी गावातून कमी आल्या एखाद्या वेळेस जर अंदाज वाटला आपल्याला संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत 9ला सुटल्यानंतर 10 वाजेपर्यंत पंगत चालते तर त्यांना भाकरी पुरल्या पाहिजे असा जर अंदाज वाटला का आपल्याजवळ आलेला भाकरीचा प्रसाद कमी पडेल तर इथं ताबडतोब आचार्याला सूचना केल्या जातात, 10 क्विंटल 20 क्विंटल काय भात टाकायचा तो भात टाकला जातो। अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन टीम वर्कच्या पद्धतीने चाललं जातं आणि यामध्ये आम्ही फक्त सूचना करतो, हे जे काय करायचं हे सगळं गावची कमिटी करीत असते आणि याच्यामध्ये अनुभव कमी असल्यामुळं एखाद्या वेळेस जर समजा कमिटीला वाटलं की चुकीचं होईल परंतु आम्ही त्या बाबतीमध्ये आमच्या अनुभवानुसार छातीला हात लावून सांगतो, आम्ही सांगतो चुकलं तर चुकू द्या आणि ती कमिटी पंक्तीमध्ये जी आमटी जाते तर जसं आता टँकर इथून भरलेला आहे तर पंक्तीमध्ये गेल्यानंतर त्याचं वितरण कसं असतं की कुठला टँकर कुठल्या पंक्तीमध्ये थांबवायचा यासाठी काय? आता यासाठी हा एकच टँकर आणि असे अजून 2 टँकर आहे। हा टँकर इथून निघून गेल्यानंतर हे सर्क्युलर चालू राहण्यासाठी अजून इथं दुसरा टँकर लागला जाईल। हा टँकर पंक्तीमध्ये गेल्यानंतर मोठमोठे पातेले, त्या पातेल्यामध्ये प्रत्येक 50 फुटावर पंक्तीमध्ये एक पातेलं ठेवलं जातं, तिथं 20 बारल्या ठेवल्या जातात, 20 मग ठेवले जातात आणि आपल्या स्वयंसेवक म्हणून जे सप्ताह कमिटीमध्ये काम करणारे मुलं मुली किंवा महिला जे भक्त असतील ते स्वतः वाढण्याचं काम करतात स्वयंसेवक
ही फिरती पंगत असते. इथून पंगत चालू झाल्यानंतर वाढत 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 पुढे चालायचं. ती पंगत वाढल्यानंतर दुसऱ्या ग्राउंडवर जाते, पुन्हा या ग्राउंडवर जाते, अशी गोलाकार पंगत फिरत असते. आणि फिरत्या पद्धतीनं पंगत असल्यामुळे त्या पंगत निघून गेल्यानंतर सुंदराबाई म्हणून एक सेवेकरी नक्कीच भक्त मंडळ नक्कीच आहे, प्रत्येक वर्षी असतात हो. ते. हा. आणि हे त्यातले आहे सदस्य. तर हे ताबडतोब पंगत झाल्यानंतर तिथलं लिंबू असेल, पत्रवळी असेल, कांदा असेल, त्याचं फरक असेल, पूर्ण स्वच्छता केली जाते. आणि अतिशय सुंदर काम या सुंदराबाईच्या टोळीचं सुद्धा असतं. आणि हे 25 वर्षापासून हे सगळे सक्षम लोक आहे सगळे, परंतु सेवाभाव या वृत्तीने ते या सप्ताहामध्ये काम करतात. आणि या ग्राउंडवर तुम्हाला 7 दिवस झाल्यानंतर कुठेही एक कचरा दिसणार नाही. कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी तुम्ही कॅमेरे घेऊन जा आणि आम्हाला तुम्ही कचरा दाखवा, तो कचरा तुम्हाला सापडणार नाही. या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ते पार पाडतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भव्य दिव्य जे आमटीचं वितरण आहे तर त्या ठिकाणावरून आमटी येते, कुंडामध्ये संचय होते आणि नंतर टँकरमध्ये जाते, टँकरमधून बादल्यांद्वारे थेट पंक्तीमध्ये पोहोचते. आहे की नाही, आपलातून हा चमत्कारच म्हणावा लागेल, कारण एवढी मोठी ताकद जमावणं सुद्धा इतकं शक्य नसतं. तर अशा पद्धतीनं भव्य दिव्य पद्धतीनं होत असलेल्या या आमटीच्या महाप्रसादाबद्दल आपल्याला काय वाटतं, आमटी विशेष दुसऱ्या भागमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. सोबतच मागील 2 वर्षापूर्वी सुद्धा आपण एक महत्वपूर्ण विषय केला होता बिंदासच्या माध्यमातून. सुंदराबाईंची टीम जी या ठिकाणी स्वच्छता ठेवते, त्या टीमचा सुद्धा लवकरच आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. त्याचं सुद्धा विश्लेषित जे आहेत स्वच्छता करणारी ही जी महत्वपूर्ण टीम आहेत, याबद्दल सुद्धा आपण विशेष माहिती घेऊन पुढचा माहितीपट आपल्यापर्यंत घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.